रवी देशपांडे यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भ्रष्ट न्यायमूर्ती रवी देशपांडे यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध। देशपांडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, रवी देशपांडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, रवी देशपांडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, न्यायाधीश जका हक विनय जोशी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। मी ॲडव्होकेट अरविंद वाघमारे, मी नागपूरवरून आमचे सर्व मित्रमंडळी आणि आमचे जे इंगळे परिवार आहे यांचे घरातील सर्व सदस्य ज्यांच्यावरती नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती श्री रवी देशपांडे साहेब यांनी आपल्या पदाचा उघडपणे दुरुपयोग करून एक खूप मोठं गैरवर्तन केलं आणि त्यांच्या बोर्डावरती कुठल्याही प्रकारची केस दाखल नसताना, कुठल्याही प्रकारचं ज्युडिशियल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असाइनमेंट त्यांना नसताना उघडपणे त्यांनी आपला पदाचा दुरुपयोग केला आणि एक कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश होते श्रीमती बेदरकर यांच्या विरोधात एक गंभीर तक्रार होती। ते गंभीर तक्रार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती साहेब यांना देण्यात आली होती। ते सदर तक्रार अवैधरित्या न्यायमूर्ती देशपांडे साहेब यांनी आपल्याकडे वर्ग करून, त्यांना कोणीही असाइनमेंट दिली नव्हती, त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ते तक्रार आपल्याकडे वर्ग करून घेतली, जेणेकरून ज्या न्यायाधीशांच्या विरुद्ध, कनिष्ठ न्यायाधीशांच्या विरुद्ध जी तक्रार करण्यात आली होती त्या न्यायाधीशांना त्याच्यातून मुक्त करण्यात, अवैधरित्या मुक्त केलं जाईल याकरता त्यांनी हे सर्व प्रकार करून घेतला आणि ते एक जे तक्रार होती मुख्य न्यायाधीश आपल्या कनिष्ठ न्यायाधीशांच्या विरोधातली, ते तक्रार दाबण्यासाठी आणि तुम्ही तक्रार काऊन केली म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी त्या तक्रारीला त्यांनी अवैधरित्या आपल्या बोर्डावर लावलं, रेग्युलर बोर्डावर, आणि रेग्युलर बोर्डावर लावून जसे काही ते ज्युडिशियल केस आहे असं ज्युडिशियल केस आहे असं भासवलं आणि अधिकार नसताना जजमेंट पास केलं त्या केसमध्ये आणि त्या केसमध्ये खोटं कॉस्ट टायटल तयार केलं। असं कॉस्ट टायटल आणि असं कुठलीही केस त्या न्यायालयात दाखल नाही आहे, रजिस्टरमध्ये दाखल नाही आहे। देशपांडे साहेबांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून खोटं कॉस्ट टायटल तयार करून सामान्य जनतेची फसवणूक केली आणि निरपराध लोकांना फसवलं। त्याच्यासाठी मग आम्ही या सर्व प्रकाराचा 1 वर्षापासून, आता हे त्यांनी सर्व कृत्य 15 मार्च 18 पासून सुरू केलेलं आहे। 19/6/18 यांनी अवैध एक जजमेंट एका खोट्या केसमध्ये, स्वतःच तयार केलेल्या खोट्या केसमध्ये अवैध जजमेंट पास केलं। या सर्व प्रकाराचा आम्ही वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश, भारताचे मुख्य न्यायाधीश, भारताचे कायदा मंत्री, राष्ट्रपती या सर्वांना वेळोवेळी आम्ही तक्रार केल्या। आज 1 वर्षापासून आम्ही तक्रार करत आहोत, परंतु रवी देशपांडे साहेब यांच्या विरुद्ध आजपर्यंत कोणीही यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही। उलट रवी देशपांडे साहेबांना प्रमोशन देण्यात आलं। इतका मोठा अवैध कृत्य करून, गैरवर्तन करून, एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी अवैध कृत्य केलं, अशा माणसाला बडतर्फ करायला पाहिजे होतं। अशा माणसाला बडतर्फ न करता त्याला प्रमोशन देण्यात आलं। तर आमची अशी मागणी आहे की या सर्व प्रकाराची आता सोमवारपासून, जे आत्ता मागील सोमवारपासून महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश म्हणून आम्हाला अभिमान आहे की श्री प्रदीप नांद्राजोग साहेब इथे आलेले आहेत, जे दिल्लीचे दिल्लीचे मूळ आहेत आणि राजस्थानवरून आता ते राजस्थानचे चीफ जस्टिस होते आणि एक चांगला, एक खूप सक्षम माणूस आमच्या महाराष्ट्राला लाभला आहे। आम्हाला खूप आनंद वाटला की एक चांगला माणूस एक महाराष्ट्राच्या ज्युडिशरीला गोगोई साहेबांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व एक शिष्टमंडळ नागपूरवरून मुख्य न्यायाधीश साहेबांना भेटायला आलो होतो आणि काल आम्ही दिवसभर प्रयत्न केला। आम्ही पूर्ण पुरावे दिले, 129 पानाचा पूर्ण पुरावे दिलं। याच्या पहिले आम्ही पुरावे दिलेले आहे आणि तिथचे जे माननीय मुख्य न्यायाधीश साहेबांचे सचिव होते जोशी साहेब, यांना आम्ही कळकळीची विनंती केली की आम्हाला नांद्राजोग साहेबांना भेटायचं आहे की नागपूरच्या एका न्यायाधीशांनी असा एक क्राईम केलेला आहे, आपल्या पदाचा दुरुपयोग करून सीटवर बसून एक क्राईम केलेला आहे आणि अवैधरित्या बेंच चेंज करून हे प्रकरण दाबण्यासाठी न्यायमूर्ती झका हक आणि विनय जोशी यांच्याकडे ते प्रकरण आनंद फानंदमध्ये पाठवून दिलं 4 दिवसा पहिले
आणि आणि ते लोक मूळ गोष्टीकडे न पाहता आम्हाला दादरण्याचा प्रयत्न करू आले, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू आले. म्हणजे असा गैरप्रकार, असं एक उघडपणे एका प्रकारचा न्यायव्यवस्थेत नंगा नाच या 2-3 लोकांनी चालू केलेला आहे आणि खूप दिवसापासून चालू केलेला आहे. आणि नागपूर खंडपीठाचं रक्षण करण्यासाठी या तिन्ही लोकांना तिथून तत्काळ हकलण्यात द्यावं, जेणेकरून नागपूर खंडपीठातील भ्रष्टाचार, गुंडागर्दी कमी होईल आणि सामान्य जनतेचं रक्षण होईल. याच्यासाठी आम्ही आज नागपूर आपल्या मुंबईच्या आझाद मैदानावर बसलो आहोत आणि या सर्व प्रकाराची तत्काळ दखल घेण्यात यावी आणि रवी देशपांडे साहेबांना बडतर्फ करण्यात यावं, हे आमची मागणी आहे. आता आपण आझाद मैदानमध्ये बसले आहेत, तर वरिष्ठ कोण संबंधित अधिकारी आपल्याची भेट झाली का? काल त्यांनी आम्हाला मग संध्याकाळी आश्वासन दिलं होतं. आपल्या मुख्य न्यायाधीश साहेबांचे जे सचिव आहेत जोशी साहेब यांनी आश्वासन दिलं होतं, आम्ही तुम्हाला आज सकाळपर्यंत सगळं साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला भेटीला बोलवतो, आणि फोन नंबर लिहून घेतला. काल दिवसभर बसून ठेवलं, काही दिलं नाही. आणि आज आम्ही त्यांच्या फोनची वाट पाहत होतो, परंतु त्यांनी काही आम्हाला कॉल केला नाही. तर शेवटी आम्हाला आंदोलनाचा रस्ता पकडायला लागला, कारण की इथे कुणी ऐकायला तयार नाही. शेवटी त्याच्यामुळे रस्त्यावर बसण्याशिवाय पर्याय नाही, कारण आमच्यावर अन्याय झालेला आहे. अन्यायही नाही तर एका सिटिंग जजनी एक गुन्हा केलेला आहे, खूप मोठा गुन्हा केलेला आहे, आणि त्यांना अटक करणं काळाची गरज आहे आणि त्यांना बडतर्फ करणं काळाची गरज आहे. तुम्हाला समाधान असले आहो तर आम्ही प्रयत्न करतो, तुमची मुलाखत आम्ही मुख्य न्यायाधीश साहेबांशी करून देतो, असं ते बोलले. हे जवळपास 1-1.5 वाजताची घटना आहे, परंतु अजूनपर्यंत कोणाचं काही समाधान उपोषणाला बसू. आम्ही सर्व लोक इंगळे पूर्ण परिवाराने मी आमरण उपोषणाला बसणार आहे. मग त्याची सर्व जबाबदारी भारताचे मुख्य न्यायाधीश श्री गोगोई साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश श्री प्रदीप नांद्राजोग साहेब यांच्यावर राहतील. आमच्या जीविताला काही झालं त्याच्यानंतर त्यांच्यावर या 2 लोकांवर जबाबदारी राहील. दाबण्याचा प्रयत्न होऊन राहिलेला आहे.